काय बनवायला लागली? काय गडबड चालू आहे नेमकं? आज उपवास आहे ना, हां, गुरुवार. तसं साबुदाणा बनवायचा चालू आहे. गुरुवार पण आहे आणि दत्त जयंती पण आहे. हा दत्त आणि दत्त जयंतीच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. सर्वप्रथम हा सर्वप्रथम. काय शाबू खिचडी बनवली का? हा हे साबुदाणा दादूसाठी आहे ठीक का. नंतर पुन्हा माझ्यासाठी. आणि हे पण बनवलं नाही, ह्याला काय म्हणते मला माहित नाही. काय बनते म्हणजे? हे उपवासालाच बनवते मी. याची युट्यूबवर रेसिपी पाहिली होती, पण याचं नावच लक्षात नाही. बटाट्याच आहे, पण लय टेस्टी लागतंय खायला. आता त्याचं नाव सांग ना पण. नाही मला नाव माहित नाही, तुम्हाला कोणाला याचं नाव माहिती असेल तर सांगा. पण हे बटाट्यापासून बनलेलं आहे. ह्याच्यात हिरवी मिरची, शेंगदाणे टाकलेले तळून, नंतर थोडंसं साखर, लिंबू आणि नंतर ते कोणतं तरी सेंदा नमक ते म्हणते ते टाकलेलं. तिथं जे टाकेल होतं ते टाकले. आता ते उपवासाला चालतं का नाही मला माहिती नाही. नाही चालत असेल ते उपवासाला. चालतंय का? फक्त नावच लक्षात नाही. त्याला बटाटा चाट का असं काय म्हणते काय माहिती. आणि ते पाहिजे तिथं टाकलेलं असेल ना ते, त्यांनी काहीतरी लिहून. टाकलेलं आहे म्हणूनच टाकलं. पण ती काय सांगितलं असेल ना ह्याला काय म्हणते काय? माझ्या लक्षात नाही. माझ्या तर मेन त्याचं नावच लक्षात नाही. कशा रेसिपी बनवतात तुम्ही? मेन त्या रेसिपीचं नावच लक्षात नाही माझ्या. नाही, खरंच, चांगला जे आहे मेळ ते आहे. आपलं रिअल. हां, हा. चांगला मेळ आहे रे भाऊ. खाणाऱ्याला म्हणायचं काय समजून खायचं ती खा. काय त्याचं नाव काय आहे तर ती काही बी असू म्हणायचं खायचं काम करा. मी आता संध्याकाळी जेवणामध्ये पनीरची भाजी बनवते. तर तुम्ही म्हणू ना की त्याच्यात पनीर कुठे ते. फक्त त्याला नाव देणार पनीरची भाजी. म्हणजे पनीर टाकायचं नाही काय? नाही, त्याची ग्रेव्ही ते सगळं बनवणार मी. हां, आणि पनीरची भाजी काय टाकणार मग? आता तर पनीर टाकलं कळणार म्हणजे पनीरची भाजी. तू म्हणते आता मी पनीरची भाजी बनवणार आहे पण तुम्हाला कळणार नाही. म्हणजे आता असं कसं समजायचं आम्ही? बनवणार आहे मी संध्याकाळी पनीरची भाजी. हां, म्हणजे दादूसाठी साबुदाणा. पनीर न टाकताना भाजी त्याला बनणार असं आहेस का? साबुदाणा आवडतो पहा. पनीर न टाकताना पनीरची भाजी बनणार आहेस का? न टाकता पनीरची भाजी आहे का दादू? गरम आहे बरं. ही छोटा उपासक आमचा. ठीक आहे, सांगा बाबा ती कसं काय नाव सांगायचं मग त्याचं? ह्याचं बिगर पनीरचं ते भाजीचं. पनीर न टाकता पनीरची भाजी. सांगा त्याचं नाव.